रक्त सांडलं तरी चालेल, पण रुग्णालय द्या. सिंधी रेल्वेचा शासनाला थेट अल्टिमेटम. 2 दिवसात 1050 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र, शासनाला ठोस निर्णयाचा इशारा. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या टाळनांद भजन आंदोलनाचा दुसरा टप्पा आता अधिक तीव्र झाला असून कालपासून रक्तपत्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून ही पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहेत. या आंदोलनाचा पुढील टप्पा 21 तारखेलाही सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. काल आणि आज असे मिळून 2 दिवसात 1050 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल्याचे आयोजकांनी सांगितले. वर्षांपासून प्रलंबित मागणी. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सिंधी रेल्वे वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. लोकसंख्या आणि रुग्णसंख्या वाढत असताना देखील शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक वेळा निवेदन, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही मागणीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संतापाचा उद्रेक. शासनापर्यंत आपला आक्रोश पोहोचावा यासाठी नागरिकांनी रक्ताने पत्र लिहिण्याचा मार्ग अवलंबला आहे. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ग्रामीण रुग्णालय द्या, अन्यथा आंदोलन आणखी उग्र होईल. सिंधी रेल्वे येथील नागरिकांच्या आरोग्य हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन आता राज्य शासनासाठी गंभीर इशारा मानले जात आहे. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.